36 लाख रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी एका आरोपीची जामिनावर मुक्तता करण्यात आली। यात हकीकत अशी की 13 जून 2022 ते 11 सप्टेंबर 2022 दरम्यान आरोपी हे फिर्यादीकडून 36 लाख रुपयाचा टॉवेल, बेडशीट, ब्लँकेट्स असा मुद्देमाल घेऊन पुणे येथे पसार झाले होते। वारंवार फिर्यादी हे आरोपींना फोनद्वारे संपर्क करण्याचा प्रयत्न करत होते, परंतु आरोपी हे मिळून आले नाहीत। त्यामुळे फिर्यादी यांनी आरोपी यांना भेटू घातलेल्या व्यक्तीकडे गेले असता आरोपी हे पैसे देण्यास टाळाटाळ करत होते व हे त्यांचाही फोन घेत नाहीत असे सांगितले। त्यामुळे फिर्यादी यांना त्यांची फसवणूक झाल्याचे कळल्यानंतर त्यांनी MIDC पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल केलेला होता। आरोपीवर भादवी कलम 420, 406 प्रमाणे गुन्हा दाखल झालेला होता। त्यामध्ये आरोपीला पोलिसांनी 6 मे 2025 रोजी अटक करण्यात आली होती। त्यावेळी आरोपी धनाजी मनू भागरी तर्फे ॲडव्होकेट अखिल शाक्य यांनी वकीलपत्र दाखल करून जामिनासाठी अर्ज केलेला होता। आरोपींच्या वकिलाचा युक्तिवाद ग्राह्य धरून प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी कुलकर्णी मॅडम यांनी 20,000 रुपयाच्या जामिनावर मुक्तता करण्याचा आदेश केला। यात आरोपीतर्फे ॲडव्होकेट अखिल शाक्य, ॲडव्होकेट हर्षल शाक्य, ॲडव्होकेट अजिंक्य शाक्य, ॲडव्होकेट रवींद्र अरू, ॲडव्होकेट प्रवीण जगताप, ॲडव्होकेट दर्शना चक्रवर्ती, ॲडव्होकेट अश्विनी कांबळे यांनी काम पाहिले।